श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर उत्तर मिळेल, फक्त त्यासाठी विचार शांततेत करा। स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश। प्रत्येक क्षणाला महाराजांचं नामस्मरण सुरू ठेवा। दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखाचा आनंद दुप्पट होईल। जगाला आपलं दुःख किती मोठं आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा आपले स्वामी माऊली किती मोठे आहेत। वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच नाही भेटत। लक्षात ठेवा, गंगेत तीच पापे धुतली जातात जी चुकून झालेली असतात। योजना आखून केलेले पापे हे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाहीत। स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल। छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाला किंमत देतात। कोणातच नाही अशी एकतरी गोष्ट आपल्यात असते व त्याच गोष्टीवर आपण जग जिंकू शकतो। आता फक्त गरज आहे तुम्हाला तुमची ती गोष्ट ओळखायची आहे। जीवनाची परीक्षा सर्वात कठीण आहे। इथे खूप लोक अयशस्वी होत आहेत कारण ते एकमेकांची कॉपी करण्यात व्यस्त आहेत, पण कोणी या गोष्टीकडे लक्षच देत नाहीये की सर्वांची प्रश्नपत्रिका वेगळी आहे। तुम्ही कितीही नवस बोला, स्वामी तेव्हाच देणार जेव्हा त्यांची मर्जी असेल। विचार करा जरा, तुमच्याकडे लक्ष नसले तरीही स्वामी सर्व पाहतायत। स्वतःला बंधने घाला। आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच। दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देवसुद्धा थांबवू शकत नाही। जगणं कोणाचंच सोपं नसतं। आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं। दुःखाची सावली सुद्धा जवळ येणार नाही, फक्त लिहून बघा। श्री स्वामी समर्थ। पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं। तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता ते क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतात। जेव्हा आपले निर्णय स्थिर नसतात तेव्हा माणूस फक्त विचारात गुरफटलेला असतो। तुमच्या चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये, कारण एक विशिष्ट वेळ गेल्यानंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते। सगळं इथेच राहतं हे प्रत्येकाला कळतं, पण शेवटच्या क्षणापर्यंत हातातलं सोडायला कोणीही तयार होत नाही। आयुष्य जगण्याचे दोनच प्रकार आहेत, जे होत आहे ते शांतपणे सहन करणं किंवा जबाबदारी घेऊन सगळं बदलण्याचे सामर्थ्य दाखवणं। श्री स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी। मी कसाही असलो तरी तुमचा आहे, तुम्ही मला अंतर देऊ नका। मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना दररोज करा। कमी बोला, नेमकं बोला आणि हळू बोला, म्हणजे लोक तुमचं बोलणं ऐकण्यास उत्सुक होतील। नशिबाला कोणाच्याही नावे ठेवू नका। नशीब कोणीही विकत घेत नाही। ज्याला त्याला कमी जास्त आपल्या नशिबाने मिळतं। कोणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कोणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये। वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही। बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही, कारण बिरबल कितीही तल्लख असला तरीही नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही, कारण बिरबल कितीही बुद्धिमान असला तरीही तो राजा होऊ शकला नाही। स्वामी म्हणतात, माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील। समोरच्याचं मन दुखणार नाही याची काळजी घेशील, परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी घेशील। त्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही। अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड। आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे, यशस्वी होशील। नीट बघितलं तर झाडामध्ये काय दगडात सुद्धा जीव दिसेल, पण त्यासाठी काळजात देव पाहिजे। माणूस फक्त भ्रमात जगतो की हा माझा तो माझा, पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात, नाहीतर आपले पण परके असतात। कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभं राहू नका। मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतात। जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा तमाशा बनवतो त्याच्या सुद्धा आयुष्याचा खेळ एक दिवस नक्की होतो। आपली डाळ शिजली नाही म्हणून तुम्हाला विनाकारण बदनाम करणाऱ्या लोकांची डाळ भगवंत करपावल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे सदैव प्रामाणिक राहा, तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही।
दिवसभरात इतकं हसा की दुःखांनाही म्हणावं लागेल की मी रस्ता चुकलो की काय. आयुष्यातलं अर्ध दुःख हे चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे होतं आणि उरलेले दुःख योग्य लोकांवर संशय घेतल्यामुळे होतं. आयुष्यात एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला आपल्या वाईट दिवसांसोबत लढावंच लागेल. साखरेची गोडी काही वेळेसाठी असते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून राहते. त्यामुळे स्वभाव चांगला ठेवा. पुढे काय होईल याचा पण विचार करू नका आणि लोक मागे काय बोलतील याच्याकडे पण लक्ष देऊ नका. नक्कीच यशस्वी व्हाल. जीवनात मुहूर्तापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा. मनुष्य मुहूर्त बदलू शकतो पण कर्म नाही. निर्मळ मनाने आणि श्रद्धेने आमचे नाव घ्यायचे, मग प्रार्थना न करता इच्छा पूर्ण होतात. कारण शुद्ध अंतःकरण ठेवून नाव घेतलं की भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.